तेच मुलं पाटलांना विरोध करतात की ते मुलं पाटलांच्या उसात पैदा झालेत, म्हणजे कुणाचे झालेत काय झालेत ते त्यांनी जवळ बसले तर कोणी कुणाला नमस्कार घालायला तयार नाही. मग आज एवढं मोठं प्रेम आहे ते आज कशामुळे दुखावलं चाललंय हे वैयक्तिक प्रत्येक. नमस्कार, कवरेज.comच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो. भोगलवाडीमध्ये बीडच्या एक बॅनरवरून वाद निर्माण झाला होता. तो वाद मिटल्यानंतर आता भोगलवाडी शेजारीलच एक आंबेवडगाव म्हणून गाव धारोळ तालुक्यात येतं, परंतु या गावामध्ये देखील मनोज जरांगे यांच्या बॅनरवरून वाद निर्माण झालेला. नेमकं याच गावातील गावकरी या ठिकाणी धारोळच्या पोलीस स्टेशनमध्ये आलेले. नेमकं काय प्रकरण होतं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल, नेमकं काय प्रकरण होतं, बॅनरवरून वाद निर्माण झाला गावात? नमस्कार सर, आंबेवडगाव गावी एक जरांगे साहेबांचा विजय झाला. त्यांचं एक बॅनर लावण्यात आलं. बॅनर लावल्यानंतर ठीक आहे, बॅनर लावू द्या, त्याला आमचा विरोध नाही, पण त्याच्यावर त्यांनी एक 4-2 ओळीचा एक उल्लेख केला. काय काय होतं ते उल्लेख असा होता की जेणेकरून मीडियासमोर बोलू नये, पण तरी पण बोलतो मी की तेच मुलं पाटलांना विरोध करतात की ते मुलं पाटलांच्या उसात पैदा झालेत, म्हणजे कुणाचे झालेत काय झालेत ते त्यांनी बघावं. आणि राजे छत्रपतींच्या शेजारी हे ब्रीदवाक्य लिहिले गेलेलं आहे. एक आम्हाला ते आव्हान वाटलं, म्हणजे आव्हान आहेच ते. तर त्यांनी ज्यांनी बॅनर छापलं आहे, ज्या मुलांचा फोटो आहे, त्या सर्व लोकांवर कारवाई झाली पाहिजे, हे आमचं मत आहे गावकऱ्याचं. जे बॅनर होतं त्याला कुठून परमिशन काढली होती का, परवानगी होती का? काही नाही, ग्रामपंचायतची परमिशन नाही, ग्रामसेवकची नाही आणि पोलीस प्रशासनाची नाही. ह्याच्यात यांनी काहीच नाही, फक्त यांनी चुकीचं केलं आहे, यांच्यावर गुन्हा झाला पाहिजे. ते जे बॅनर लावले त्या बॅनरवर किती मुलांचे फोटो आहेत आणि साधारण त्यांचं वय किती असणार? 6-7 मुलांचे 7-8 मुलांचे फोटो आहेत. मुलं 42 आहेत, आता शिक्षणाला चालू आहेत, ते शिक्षण शिकत आहेत. त्यांना कोणी केलं, यांच्या पाठीमागचा कोण आहे मुखिया, हे पण समोर यायला पाहिजे. मुलांना ह्या गोष्टी आठवत नाहीत. शिक्षण करणाऱ्या मुलांना ह्या गोष्टी आठवत नाहीत, आठवू शकत नाहीत, कारण ते रस्त्यावर फिरणारे लोक आहेत, अभ्यास करणारे आहेत, काय म्हणतात त्याला, पोलीस भरती करणारे मुलं आहेत. तर त्यांना ह्या गोष्टी आठवू शकत नाही. यांच्या पाठीमागचा जो मुखिया आहे ते समोर यायला पाहिजे, हे माझं मत. आता गुन्हा दाखल झालाय का? गुन्हा दाखल होईल, 1-2 मिनिटात होईल गुन्हा दाखल. काय सांगाल, तुम्ही देखील आंबेवडगाव गावातीलच आहेत. नेमकं तो बॅनर कधी लावण्यात आला होता? रात्री काय रात्री लावण्यात आला? जे भोगलवाडीचा बॅनर फाडला 2 दिवसापूर्वी होता. बरं, भोगलवाडीचा बॅनर फाडला त्यानंतर हा बॅनर लावण्यात आला का? हा, भोगलवाडीचा फाडल्याच्या नंतर लावण्यात आला. पण भोगलवाडीचा बॅनर पण त्यांनीच फाडला होता, गोपीनाथ मुंडेंचा साहेबाईचा. आणि ते बॅनर ह्यांनीच फाडला होता, त्याच्यात आमचा काही संबंध पण नव्हता. त्यांनीच फाडला, त्यांनीच फिरायला देतात, त्यांनीच काय करतात, हे असं करू नये आमचं म्हणणं हे आहे. जर असं केलं, आता तिथं फिरायत हे झाली, हे काय होईल ते बघू. जर संध्याकाळपर्यंत नाही अटक झालं तर आम्ही आंबेवडगाववर रस्ता बंद करू शकतो, आणि आम्ही करणार. बोला, तुम्ही देखील त्याच गावातले आहात. या ठिकाणी मुलं जर बघायला गेले तर 20-22 वर्षामधील मुलं आहेत, परंतु या वयातील मुलांना असे लिहिण्यास हे करण्यास कोण प्रवृत्त करतं, काय वाटतं? त्यांना प्रवृत्त कोणी करत नाही. त्यांनी स्वतःही बॅनर छापून आणलेले आहेत. ते सगळे सुज्ञ व्यक्ती, अखंड महाराष्ट्राचं दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे बॅनरवर फोटो घेऊन, राजमाता जिजाऊंचे बॅनरवर फोटो घेऊन त्यांनी असे घाणेरड्या पद्धतीमध्ये जे वाक्य केलेलं आहे, ह्याचा आम्ही सर्व आंबेवडगावकर आणि सकल ओबीसी समाज त्यांचा निषेध करतो. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कोंडे साहेब, तुम्ही देखील या ठिकाणी आहात, पोलीस अधिकाऱ्यांसोबत बोलणं झालंय, काय बोलणं झालं? काही नाही, जी काल घटना घडली आंबेडगावमध्ये ती एकदमच निंदनीय आहे. आज लोकशाहीचं राज्य आहे, प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे. तर त्यांनी त्यांच्या पद्धतीनं मागणी करावी, ही योग्य रास्ते. आमचा कुठलाही पद्धतीचा विरोध नाही. पार मुंडे साहेबापासून आजपर्यंत चालू त्याला विषय हा मराठा आरक्षणाचा. तर मुंडे साहेबांनी त्यांना मराठा आरक्षणाला एकदम पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे त्यांचीच वैयक्तिक मागणी असायची, त्या पद्धतीनं सगळ्या नेत्यांची मागणी आहे. त्या समाजानं त्यांच्या पद्धतीनं त्यांनी मागण्या कराव्यात, त्यांनी मिळवून घ्यावं, त्याबद्दल आमचा कुठलाही राग नाही. पण त्यांनी अशा माजुरी भाषेमध्ये कुठंतरी दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी असं वक्तव्य करणं एकदम निंदनीय आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीने न्याय मागावा, आमचा कुठलाही भेद नाही. कारण मी एक व्यक्ती गावचा सरपंच असल्यामुळे सामाजिक सलोखा काय असतो हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. मग तो कुठंतरी एकानं निवडायचा आणि कुणीतरी 2-4 जणांनी सामाजिक सलोखा निवडलेला जर तो निवडच बिघडून टाकायचा, असं चालणार नाही. त्यासाठी पण कुठेतरी कायद्याची तरतूद आहे. मग ते कायद्याचं दार म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो आहोत. मग आज कुठलाही समाज असेल, इतकी जर माजुरी भाषा असेल तर त्यांना त्या कठोर पद्धतीनं शासन झालं पाहिजे. इथं काय बाबाचा भंडारा नाही, कुणी यावा आणि बोलावा. मग ते कुठलाही समाज असेल, मला समाजावर बोलायचं नाही. मग ते आज समजतं इथं युवा बांधव आलेले आहेत, सगळे समाजाचे लोक आज पंचकृष्ण आले तालुक्यातून पूर्ण. तर ती एकच मागणी करतायत की जी काल
निंदनीय बोलणं झालं आहे, गलिच्छ आहे. आणि तो लेखसुद्धा अशा जागेवर लिहिला आहे. त्या लाज वाटली पाहिजे त्या पोराला सुद्धा, की जिथं आपण आज जेवढं साम्राज्य निर्माण केलं आहे ते आज रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आज आम्ही त्यांना रयतेचे राजे म्हणून आज त्यांना आम्ही आदरस्थानी मानतो. हां, तर त्यांच्या फोटोचे शेजारी लिखाण केलं आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे की तो आज जसं आपण आईवडिलांना मानतो, तर आईवडीलच जिवंत आहेत ते त्या राजामुळे जिवंत आहेत. आज त्या राजाच्या बाजूला जर असं लेख लिहित असेल तर त्यांनी ते काय पायदाशीत काय केलं त्यांनी त्यांच्या आईवडिला जाऊन विचारावं की आपण आज रयतेच्या राजाच्या शेजारी लिहित असताल तर आपली भाषा काय आहे, आपण बोलतोत काय. आज मग आमचं निवेदन आम्ही अशा पद्धतीने दिलं आहे की कुठल्याही समाजाचा व्यक्ती असेल मग ते आज 18 पगड जातील, तर अशा भाषेत जर कोणी वक्तव्य करीत असेल आणि जर सोशल मीडियावर विधान करीत असेल तर त्यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे. आमचा कुठल्या समाजाला विरोध नाही. आम्ही सामाजिक सलोखा जपून चालणारी माणसं आहेत. त्यामुळे आम्ही वैयक्तिक कोणाला टार्गेट करणारी माणसं नाहीत. मग ते कुणी असेल, मराठा असेल, वंजारी असेल, धनगर असेल, SC ST OBC 18 पगड जातीचे लोक असतील, त्यांचा सामाजिक सलोखा जपण्याचा धर्म हा म्हणजे गांधीजींनी सांगितलं खेड्याकडे चला म्हणून म्हणजे आम्ही खेड्यापासून सुरुवात करायला लागलो की सामाजिक सलोखा जपला जावा. मग कोणी कोणाच्या दुसरा एक प्रश्न एकीकडे बीड जिल्ह्यातील नेते धनंजय मुंडे म्हणतात की हे सर्व विसरून नव्याने एकदा पुन्हा सुरुवात कर, पण तू एकीकडे हे बॅनरवर अशा प्रकारे लिहिलं जाते. नाही, बरोबर आहे ना. मग असं कोणीतरी सुरुवात करणं गरजेची आहे की आज धनंजय मुंडे साहेब म्हणत असतील किंवा हे सामाजिक सलोखा जपला पाहिजे. मग आमचं वैयक्तिक सर्व सामान्य जनतेचं असंच मत आहे की सामाजिक सलोखा जपला पाहिजे आणि पूर्वीसारखं झालं पाहिजे की जे आज जवळ बसले तर कोणी कोणाला नमस्कार घालायला तयार नाही. मग आज एवढं मोठं प्रेम आहे ते आज कशामुळे दुखावलं चाललं आहे हे वैयक्तिक प्रत्येकाला कळालं पाहिजे. आज कोणी पोह मारणारे बरेच जण असतात, पण उद्या बुडायची वेळ आल्यानंतर कोणीच उडी मारत नसेल, जास्त त्याला मारावं लागत असते. त्यामुळं वैयक्तिक संबंध नातेसंबंध जपण्याची जिम्मेदारी आपली तर हे प्रत्येकानं जोपासली पाहिजे. आणि उद्या जर काय म्हणजे अशा पद्धतीनं जर कोणी वक्तव्य करीत असतील मग ते कुठल्याही समाज असो त्याच्यावर कठोर शासन झालं पाहिजे. आणि जोपर्यंत कठोर शासन होणार नाही तोपर्यंत असे प्रकार बंद होणार नाहीत. त्यामुळे आम्ही कठोर शासन व्हावा या मागणीसाठी सर्वजणी आलो आहोत. पुढे काय सांगाल या ठिकाणी आता पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झालेली, गुन्हा दाखल झाला आहे? आता या ठिकाणी गुन्हा दाखल होण्याची प्रोसेस चालू आहे आणि काही मिनिटांमध्ये या ठिकाणी गुन्हा दाखल होणार आहे. या पंचक्रोशीतील सर्व तरुण वर्ग सगळे आमच्या भोवडे सर्कलमधील सर्व तरुण या ठिकाणी जमा झालेले आहेत. हे कोणत्या एका जातीचे नाहीत, सर्व 18 पगड जातीचे लोक या ठिकाणी आलेले आहेत. खरं पाहता या ठिकाणी हा जो प्रकार घडला आहे तो पुन्हा घडू नये याचा कुठतरी चाप या लोकांना बसला पाहिजे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. नक्कीच तुम्ही देखील आंबेडगावचेच आहात का? गावंधारा. बरं, एकीकडं जातीवाद हा बीड जिल्ह्यात इतका उफाळला आहे की ते जातीवादाचे पडसाद आता थेट बॅनरवरून एका दुसऱ्या समाजात विरोधात लिहिण्यापर्यंत गेले. काय सांगा? मुळामध्ये अलीकडच्या काळामध्ये अशा घटनांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि आमच्या पंचक्रोशीमध्ये सर्व 18 पगड जाती धर्मातील लोक अतिशय गुण्यागोविंदाने नांदतात. परंतु काही समाजकंटक की ज्यांनी असा ठेका घेतला आहे की त्यांना काय ह्याच्यातून साध्य करायचं ते माहीत नाही. पण परवा दिवशी एक घटना घडली की भोगलवाडी येथील एक बॅनर फाडण्यात आलं. त्याच्यानंतर आंबेवडगावला असं एक बॅनर लावलं की त्याच्यामधनं आता ऊसतोडी करणारा हा समाज पूर्ण महाराष्ट्रातला खेड्यापाड्यामधला 18 पगड जाती धर्मातला समाज ऊसतोडणी करतो. आणि त्या समाजाच्या माता भगिनींच्याबद्दल जर असं कोणी बोलत असेल तर या समाजकंटकांना जागच्या जागी सर्व समाजांनी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी पुढे आम्ही गुन्हे दाखल करण्याची प्रोसेस केलेली आहे आणि तात्काळ यांच्यावर गुन्हे दाखल झालेत पण. आणि ह्यांना आता संध्याकाळपर्यंत अटक पण करण्यात यावं असं आम्ही निवेदन दिलं आहे. जर यांना तात्काळ अटक नाही केलं तर उद्या समस्त आम्ही OBC समाजाच्या वतीनं तेलगाव किंवा आंबेवडगाव किंवा गावंधारा या ठिकाणी कुठंतरी आम्ही रस्ता रोको करणार आहोत. काय सांगाल गावकरी म्हणून या प्रकरणाबद्दल काय प्रतिक्रिया? या प्रकरणावर जे आंबेवडगावमध्ये भोगलवाडीला जी बॅनरची घटना झाली त्याच्यानंतर एक आंबेवडगावमध्ये एक हा बॅनर जो आहे हा 1 दिवसानंतर बसवण्यात आला आणि त्याच्यावर इतर समाजातील भावना दुखावल्या जातील, सामाजिक तेढ निर्माण होईल असं काही समाजकंटकाकडून हे अशा प्रकारचं जरांगे पाटलांचं बॅनर लावण्यात आलं. आणि त्याच्यानुसार आज सर्व या ठिकाणी OBC समाज एकवटला आहे पंचक्रोशीतील. आणि तरी आम्ही आज पोलीस स्टेशनला त्या सर्वावरती जे बॅनरवरती आहेत किंवा त्यांना ज्यांनी परावर्त केलं हे त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून जर त्यांना उद्या सकाळी 9:30पर्यंत जर अटक नाही झाली तर उद्याच्याला सकल OBC समाजाच्या वतीने बीड जिल्ह्यातील आंबेवडगाव येथे सकाळी 9:30 वाजता रस्ता रोको करण्यात येईल. बरं, भोगलवाडी या ठिकाणी जे बॅनर गोपीनाथ मुंडे यांचे फाडून मनोज जरांगे यांचे बॅनर लावण्यात आले होते. त्यानंतर मनोज जरांगे यांचे बॅनर उतरले आणि त्यानंतर आंबेवडगावमध्ये असा बॅनर लावण्यात आला की जे पाटलांना विरोध करतात. ते नेमकं त्या भोगलवाडी प्रकरणावर हा बॅनर लावण्यात आला का? असंच मानावं लागेल ना आता, कारण काही समाजकंटक असे असतात की समाजामध्ये तेढ निर्माण करणारे आणि
छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो असणाऱ्या बॅनरवर असे जर मजकूर हे लिहित असतील तर अशा नराधमांना अटक करून ह्यांना जेलमध्येच टाकावं लागेल ना आणि कठोर शासन ह्यांच्यावर करावंच लागेल ना. भविष्यात हे पुढील पिढीला हे जड जाईल ना. नक्कीच तुम्ही देखील या ठिकाणी आहेत. आतापर्यंत म्हणलं जातं की जातीवाद हा गावगाड्यात नाही, जातीवाद हा पुढाऱ्यांमध्ये, परंतु जातीवाद आता गावगाड्यात सुद्धा दिसायला सुरुवात झाली. आंबेडकरमध्ये आतापर्यंत समजा समाज एका एकोप्याने राहत होता. आम्ही गणपतीला सुद्धा मिरवणूक बंद करून DJ आपलं बँड बंद करून कुठलंही जातीवादचं गाणं वाजवायचं नसल्यामुळं आम्ही बँड परत लावला की जेणेकरून समाजाचा तिढा निर्माण होऊ नये. आणि ह्या पोरायनं विनाकारण महिलाविषयी समाजाविषयी असलीच चाळे करून लिहिलेले शब्द जेणेकरून समस्त ओबीसी समाजाच्या समस्त महिलाच्या भावना दुखावत्याल. उसातल्या अवलादी, उसातली पैदास ह्या एकदम अत्यंत महिलावर घाणेरडे शब्द वापरलेले आहेत. आणि ते बी महाराष्ट्राचं कुलदैवत शिवाजी महाराज आणि माझी जाऊ ह्या दोन्हीच्या फोटोमध्ये हे छापल्यामुळं अखंड महाराष्ट्राच्या भावना दुखावलेल्या आहेत की जेणेकरून रयतेचे राजे शिवाजी महाराज परक्याच्या स्त्रीलासुद्धा, मुस्लिमच्या स्त्रीलासुद्धा बहीण मानत होते. त्यांच्या फोटो शेजारी असे वक्तव्य केल्यामुळं ह्या बॅनरच्या महागले मास्टरमाइंड बॅनरवरले फोटो ज्याचे आहेत ते आणि ते ज्याचा फोटो म्हणलात. माझा दुसरा प्रश्न आहे, कोण असू शकतं मास्टर? ते नाही सांगता येणार, ते कसं सांगू शकतो. बरं, हे संपूर्ण जातीवाद झाला आता या ठिकाणी गावगाड्यात सुद्धा पाहायला मिळतो. याला एखादा नेता किंवा कोण जबाबदार आहे असं वाटतं? नाही नाही, आतापर्यंत आमच्या तेवढा मोठा कधी जातीवाद झाला नाही. इथून मागही नाही. समजा समाज एकोप्याने राहतोय, पण विनाकारण हे बॅनर छापून दोन समाजात तेढ निर्माण होईल, भांडणं कसे होतील ह्या उद्देशानं असे त्याच्यावर मजकूर लिहिलेला आहे. त्याच्यामुळं त्या मजकुरानुसार त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. तुम्ही देखील या ठिकाणी आलेला आहे. एकीकडे जर बघा गेलं भोगलवाडीमध्ये घटना घडली, त्यानंतर आंबेडगाव डोंगरपाट्यातलं वातावरण जातीवादाचं झालंय का? जातीवादाचं झालं, पण ह्याला कसं जातीवादाचं करणारा ह्याला कारणीभूत समजा जे काही लोक राहतात ते तुरु एक जिथली तिथंच असतात ना, थाईकच असतात, काय बाहेरून येणारे नसतात समजा. मग त्यानं समजा जर समजा माणुसकी सांभाळायची असली, जपायची असली तर प्रत्येकानं त्यानं ज्याच्या त्याच्या जातीवाल्यानं ज्याला त्याला बाबा समजत नाही हे पहिलीच्या वर्गाचं आहे तर ह्यांना समजून सांगणं ज्याच्या त्याचं काम आहे. आणि हे अशानं सलोखा बिघडतच चालला ना. मग हे कसं व्हायला, पहिली दुसरीच्या वर्गात कसे लेकरं इकडून तिकडून इकडे ह्याला बूट मारतात, हे म्हणजे हे चाललं ना. आणि हे चालू होत एक दिवस एखाद्याचं कुणाचं तरी भुगा होणारच. मग पुन्हा ते बरोबर नाही ना. मग त्याच्यासाठी ही शासनानं बी ह्यांच्यावर कडक कारवाई करून जिथली तिथं त्यांना समजा त्यांच्या व्यवस्थित करून त्यांना जागच्या जागेवर त्यांची शिक्षा केलेल्या ह्याची शिक्षा त्यांना जरूर होणं गरजेचीच आहे. चाहे ते मग कुणी असू, मी असू नाही दुसरा असू नाही कुणी बी असू, पण होता होईन एवढा. जसं समजा ज्या महात्म्यांनी जे सांगून गेले आतापासून की लोक का कसा जपायचा काय, ह्या पद्धतीचं हे जे समजा तिसरी पटरी तयार करायला बघत आहेत त्यांना सजा होणं हे काय सांगाल? या ठिकाणी बॅनरवरचा जो मजकूर पाहिला, एक सुमत काय आहे याबद्दल काय वाटतं? हे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारा प्रसंग आहे. पण हे आता मागच एक घटना भोगलवाडी इथे घडली होती. तिथलं पोलीस प्रशासनाच्या मदतीनं हा प्रश्न मिटला. पण हे पुन्हा आज वळून आपलं आंबेडगाव इथे पुन्हा अजून घटना घडली. ही घटना दोन समाजामध्ये एक तेढ निर्माण करणारी घटना आहे. हे असं इथून पुढे बी भविष्यामध्ये कुणी करत असेल तर ह्याच्यावर पोलीस प्रशासन तसेच SP साहेबांनाही पत्र पाठवणार आहे मी स्वतः की अशा समाजावर म्हणजे कंठस्थानावर एक चांगले गुन्हे दाखल झाले पाहिजेत. हे अशी गोष्ट नाही घडायला पाहिजे. बीड जिल्ह्यामध्ये एक बंद व्हायला पाहिजे. असलं जातीभेद जे आहे हे गोष्ट बंद होणं काळाची गरज आहे. नक्कीच भैया, तुझ्याच वयाचे बॅनर लावलेले आहेत, काय वाटतं? असा विषय आहे की बॅनर आधी पण लावलेला होता, पण त्यांनीच त्यांचा बॅनर फाडला. तो गावात बॅनर होता. त्याच्यानंतर त्यांनी हटकून बॅनरवर एक वेगळा मजकूर टाकून हा बॅनर हायवेच्या तिथं, आज बाजार असल्या कारणानं हायवेच्या तिथं लावण्यात आला. हा मला असं वाटतं की ह्यांनी जे बॅनर लावलाय हा तिथं हटकून मुद्दामून मजकूर टाकून बॅनर लावलाय. आधी बॅनरवर मजकूर नव्हता, पण तरी काही अशा मुलांनी की समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. आणि ह्यांनी हटकून आणि ह्यांच्या मागं जे आहेत ह्यांना जे प्रोत्साहन देतात अशांना समोर आणून पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी. कारण ह्या अशा समाजकंटकामधून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम होत आहे. आणि जे तेढ निर्माण करत आहेत, जे त्यांना सपोर्ट करत आहेत, अशा सर्वांवरच
त्यांनी कारवाई करावी असं आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे। जर पोलीस प्रशासनाने संध्याकाळपर्यंत हे जे मुलं आहेत ह्यांना जे सपोर्ट करतात अशांना जर पोलीस प्रशासनाने अटक नाही केली तर उद्या आम्ही भोगलवाडी ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणार आहेत। सकल ओबीसी समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन हे उद्या सकाळी 9:30 वाजता होणार। जर पोलीस प्रशासनाने यावर गुन्हा नाही नोंद केला तर 100% होणार। नक्कीच मंडळी, आपण ज्यांचे संवाद साधला ते आंबेवडगाव, त्याचबरोबर इतर जे गावातील ओबीसी बांधव होते ते होते। या ठिकाणी त्यांच्या भावना जर बघायला गेलं तर तीव्र आहे। ज्यांनी बॅनर लावला त्यांच्या विरोधात जर नाही गुन्हा दाखल झाला तर उद्या पंढरपूर खामगाव महामार्ग आहे तो आम्ही बंद करू आणि त्या ठिकाणी रस्ता रोको करून ओबीसी समाजाकडून या बॅनरचा जो आहे तो निषेध करू। राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोच्या शेजारी असा वादग्रस्त मजकूर लेणं खरंच सोबतं का, हा सुद्धा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे। coverage.com मध्ये मी इथंच थांबतोय। नवनवीन अपडेटसाठी coverage.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका।